अमरावतीमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्यमंत्री यांच्या पुतळ्याचे दहन करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला। कोणत्याही अटी शर्तीविना राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही संघटनेची प्रमुख मागणी आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। सरकार घेणार आहे का? गेल्या ह्या सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरसकट कर्जमुक्ती करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असे आश्वासन दिले होते, पण त्यांनी अटी शर्ती लागू केल्या। त्या अटी शर्ती 10% बी पुणे शेतकऱ्याला मान्य नाही आहे। म्हणून ह्या मुख्यमंत्र्यांना फसवेगिरी केली आहे। म्हणून तिथं आज आम्ही पुतळा अमरावतीत जाळण्यात आलेला आहे। हे फक्त ट्रायल आहे। त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक सरकारी कार्यालय चालल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि या अमरावती जिल्ह्यातली शेतकरी अजिबात शांत बसणार नाही। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।